एक सांस में जगा ले, हिचकियों में क्या है मरना, पूरा मर गए। कोयला काला है, चट्टानों ने पाला है, अंदर काला बाहर काला, पर सच्चा है साला। हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे अँकर कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपला एक आज वेगळा पॉडकास्ट म्हणणार नाही, खरं तर आज आपण मीडिया कव्हरेजसाठी आलेलो आहोत आणि तेही जवाहर विद्याभवनमध्ये. सालाबादप्रमाणे याही वर्षी घे भरारीचा उपक्रम पार पडतोय आणि आजच त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच झालेला आहे आणि मला असं वाटतं इथल्या जवळपासच्या सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम घे भरारी हा उपक्रम करत असतो. आज नुकताच त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि या संदर्भात आज आपण मुख्याध्यापक जे आहे त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, बातचीत करणार आहोत. मॅडम काय सांगाल, आपल्या शाळेमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि घे भरारी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सगळ्यात मोठा महोत्सव असतो. आज सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? मी पकडते. लोकमान्य शिक्षण संस्था संचालित, शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित जवाहर विद्याभवन या ठिकाणी घे भरारी क्रीडा सांस्कृतिक कला महोत्सव सुरू झालेले आहे आजपासून. सर्वप्रथम मी सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देते आणि ज्या ज्या शाळांनी या ठिकाणी भाग घेतला आणि आम्हाला सहकार्य केलं त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आज क्रिकेट, वॉल पेंटिंग, गोळाफेक, लांब उडी अशा विविध स्पर्धांचं आयोजन आज केलेलं आहे. दररोज वेगवेगळ्या स्पर्धा आहेत आणि जवळपास 16 ते 17 हजार विद्यार्थी या 10 दिवसात आमच्या शाळेत येतात आणि आमचं शाळा संपूर्ण पटांगण वेगवेगळे मैदान या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण उभा आहोत ते टर्फ आहेत. वरती टेरेसवर स्पर्धा चालू आहेत वॉल पेंटिंगच्या आणि समोरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी उंच उडी आणि गोळाफेक ह्या स्पर्धा चालू आहेत. अशा सर्व मैदानावर वेगवेगळ्या शाळेची मुलं वेगवेगळ्या युनिफॉर्ममध्ये बघून आमचा अगदी हर्ष आनंद मावेनासा होतो आणि मुलांना बघून तर खरंच खूप आनंद होतो. आणि या सर्व मुलांमध्ये जे विविध गुण आहेत त्या कलागुणांना वाव मिळावा. चेंबूरचे सर्व जे शाळा आहेत, चेंबूरच नाही तर गोवंडी, मानखूर या ठिकाणाहून पण शाळा येतात. घाटकोपरवरून शाळा येतात आणि आधीपासून म्हणजे जसं वर्ष सुरू होतं तसं शाळा या स्पर्धांसाठी वाट बघत असतात, तयारी करत असतात आणि प्रचंड मोठ्या सहकार्य आम्हाला या ठिकाणी करतात. सर्व शाळांचे मनापासून आभार. उद्देश हाच आहे की सर्व मुलं एकत्र यावीत, एक छान सांस्कृतिक समारोह या ठिकाणी व्हावा, क्रीडा महोत्सव या ठिकाणी व्हावा आणि जेणेकरून आपल्या विभाग जो आहे तो अधिक वेगाने खेळांमध्ये विविध गुणांमध्ये पुढे जावी हीच मनीषा आहे. धन्यवाद. सर, आपण पाहिलं की विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद आपल्याला नेहमीच मिळतो. आता नुकतंच मॅडमनी सांगितलं की जवळपास 17,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे किंवा करतात. दरवर्षीच प्रमाणे उदंड प्रतिसाद मिळतो. खरं तर यासाठी कसरत असते ती म्हणजे शिक्षकांची. आपण कशा पद्धतीने सगळ्या शिक्षकांना नियोजन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने सगळ्या शिक्षकांना वेगवेगळे सगळे काही कामं जी आहेत ती वाटून दिलेली आहेत, कारण इतक्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा घेणं त्यामुळे त्याचं नियोजनही तितकंच महत्त्वाचं असतं. ते कसं आपण करतात काय? ॲक्च्युली जे नियोजन आहे जवळपास आमची एंटायर जी टीम आहे, लोकमान्य शिक्षण संस्था संचलित जवाहर विद्याभवन, तसेच नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, शरद आचार्य क्रीडा केंद्र, जे आमचे तिन्ही शाळा आहेत त्या शाळांमधले मुख्याध्यापक आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, आम्ही सुरुवातीला अशा पद्धतीची एक टीम तयार केलेली आहे आणि ते सगळे स्पर्धा प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. आणि त्या स्पर्धा प्रमुखांची ज्या ज्या पद्धतीनं स्पर्धा आहेत त्या पद्धतीने स्पर्धा प्रमुख आम्ही आयोजित केलेले आहेत. म्हणजे त्यांना ते ड्युटी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ते एक्सपर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही फक्त त्यांना संधी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे झोकून देऊन काम केलं आणि त्यांनी त्यांची टीम अशा पद्धतीने सेटअप करून ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये 99% काम हे आमचं ओके झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. हे आमचं आता ह्या वर्षीचं पण टार्गेट खूप चांगलं आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या शाळेमध्ये आज जो मुलींचा सामना आहे क्रिकेटचा, कदाचित याच्यामधून आपल्याला भावी स्मृती मंदाना, झुलन गोस्वामी तुम्हाला पाहायला मिळते. एवढं सांगू इच्छितो मी. धन्यवाद.
नक्कीच, म्हणजे काय तर एकंदरीत जवळपासचे सगळे विद्यार्थी आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा किंवा त्याचबरोबर त्यांच्यातील जे क्रीडा कौशल्य आहे ते बाहेर निघावं, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, यासाठीच शरद क्रीडा केंद्र माध्यमातून ह्या सगळा जो एक महोत्सव आहे तो इथे राबवला जातो आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळतो. आपणही आचार्य 90 FM च्या वतीने काही आगामी पुढचे जे दिवस आहेत ते सगळे आपण सगळ्या स्पर्धा असतील, सगळे खेळ असतील किंवा नृत्य स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील, एकंदरीत सगळ्याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यासाठी स्टे ट्यून, ऐकत रहा, पाहत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. जिंदगी का ये घड़ा ले, एक सांस में चढ़ा ले, हिचकियों में पहिला षटकातील पहिला चेंडू